नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः। यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवः। अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते। मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र प्रसवे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने कर्मयोग नामक तिसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। कर्माची अंतःकरण शुद्धीकरता साधकाला आवश्यकता आहे आणि लोकसंग्रहासाठी सिद्ध महापुरुषाला कर्माची अत्यंत आवश्यकता आहे। कर्माची आवश्यकता का आहे यासाठी भगवान परमात्मा भक्तराज अर्जुनाला प्राचीन एक इतिहास कथा सांगतात की सृष्टीच्या प्रारंभाला जेव्हा ब्रह्मदेवाने सगळ्या प्राणीमात्राला निर्माण केलं आणि सगळ्या प्राणीमात्रांनी ब्रह्मदेवाला प्रजापतीला विनंती केली की देवा आम्हाला आश्रय काय आहे, तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना साधन प्रदान करून सांगितलं की तुम्हाला वर्णविशेषत्वाने एकेकाला आम्ही स्वधर्माचं नियमन केलेलं आहे। या स्वधर्माचं अनुष्ठान करा म्हणजे जीवनातल्या सगळ्या कामना पूर्ण होतील। स्वधर्म हा कामधेनूप्रमाणे होईल। अंतःकरणामध्ये जी जी इच्छा तुमची असेल, जर एखाद्याला अभ्युदयाची अपेक्षा असेल तर स्वधर्म त्याचा अभ्युदय करेल आणि एखाद्याला परमश्रेयाची मोक्षाची अपेक्षा असेल तर अंतःकरण शुद्धीद्वारा स्वधर्म त्याची तीही इच्छा पुरे करील। याचा अर्थ स्वधर्म हा कामधेनूप्रमाणे होईल आणि म्हणून प्रजेनं स्वधर्माचं अनुष्ठान करावं असा ब्रह्मदेवाने उपदेश केला। स्वधर्माकडे किंवा स्वकर्माकडे फक्त कर्म म्हणून न पाहता त्याला कर्म नावाची पूजा म्हणून बघावं आणि या पूजेने सगळ्या देवता संतुष्ट झाल्यानंतर आपल्याला अप्राप्त वस्तूची प्राप्ती याला योग असं म्हणतात आणि प्राप्त वस्तूचं संरक्षण होणं याला क्षेम म्हणतात। योग आणि क्षेमाचं निर्वहन सगळ्या देवतांच्या समूह करतील म्हणून तुम्हाला वाचासिद्धी, कर्मसिद्धी, मनोरथसिद्धी सगळं काही प्राप्त होईल। किंबहुना मूर्तिमंत दैव सर्व सुखासहित तुमचा शोध घेत तुमच्यापर्यंत प्राप्त होईल। अर्थात संपूर्ण देवता न मागताही इष्टभोगांना प्रदान करतील। आता जीही सामुग्री आपल्याला देवाच्या कृपेने प्राप्त झाली ती सामुग्री आपण स्वधर्माच्या विनियोगातून ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी ती वापरली पाहिजे। अग्निमुखी हवन करावं, देवतांचं पूजन, ब्राह्मण भोजन, अतिथी सत्कार, गुरुभक्ती आणि स्वकीय जनांचा उत्कर्ष याकरता जर आपण ती सामुग्री न वापरता स्वतःच्या स्वार्थ प्रेरित भावनेनं केवळ आपल्या इंद्रियांची तृप्ती करण्याकरता जर विषयांचा भोग घेऊ लागला तर त्या असणाऱ्या पुरुषाला देवता तो चोर आहे असं म्हणून त्याच्या सगळ्या धनाचं अपहरण करतात। चोर म्हणून हरीलं सर्वस्व तयाचे, हातातली सगळी संपत्ती निघून जाते आणि प्राप्त असणारा भोगही त्याला भोगता येत नाही। म्हणून ज्याप्रमाणे जळचराने जलाचा त्याग केल्याबरोबर तो जगू शकत नाही तसा स्वधर्माच्या बाबतीमध्ये मनुष्याचा आदराचा भाव असावा असं प्रजेला ब्रह्मदेव शिकवतात। जे देवतेने आपल्याला दिलं आहे ते आपण स्वधर्माच्या माध्यमातून पुन्हा देवतांना प्रदान करावं आणि जो न प्रदान करता स्वतः सेवन करतो तो स्तेन आहे म्हणजे चोर आहे। यज्ञाचं अनुष्ठान केल्यानंतर जेही काही अवशिष्ट राहील तो यज्ञ प्रसाद आपल्या संपूर्ण कुटुंबासहित जो समाधानाने आनंदाने सेवन करतो ते यज्ञावशिष्ट असणारा भोग त्याच्या जीवनातल्या सगळ्या पापाचं निवारण करणार आहे। म्हणून स्वधर्माने जे मिळतं ते स्वधर्मामध्येच वापरावं अशी आद्य कथा भगवंतांनी सांगितली। या वाचून स्वैर कर्मामध्ये राहू नये। जे मनुष्य स्वतःला देह मानतात, विषयांना भोग्य समजतात, याच्या पलीकडे ज्यांची प्रमाज्ञान जातच नाही
मग ते आपणा स्वतःसाठी इंद्रियांच्या रुचीप्रमाणे अनेक प्रकारचे भोगपदार्थ तयार करतात किंवा विषयांचा संग्रह करतात, तर ते पापी आहे आणि ते पातकांचं सेवन करतात. म्हणून यज्ञावशिष्ट असणाऱ्या अन्नाला सामान्य अन्न असं म्हणता येत नाही. ज्यामुळे आपला यज्ञ सिद्धीला जातो, ईश्वराला तोष किंवा समाधान प्राप्त होतं, त्या अन्नावर, त्या सामुग्रीवर किंवा त्या संपत्तीवर यज्ञाचे सूक्ष्म संस्कार जडतात आणि त्यामुळे ते संस्कार संपन्न अन्न सेवन केलं की ते अंतःकरण शुद्धी किंवा अभ्युदयाला कारण ठरतं. पण सामान्य असणारा मूर्ख पुरुष हे न जाणता स्वतःच्यासाठी अनेक प्रकारचे पक्वान्न तयार करतो. तो पातकी असणारा व्यक्ती पापाचं सेवन करतो. पण ज्या अन्नामुळे यज्ञ सिद्धीला जातो, ईश्वर संतुष्ट होता, ते सामान्य स्वरूपाचं अन्न नाही. ते न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जान, हे जीवन हेतू कारण विश्वायया. या यज्ञावशिष्ट अन्न प्रसादाला केवळ सामान्य अन्न म्हणू नये, कारण त्यावर संस्कार चांगला आहे. किंवा सर्व यज्ञाचं अनुष्ठान झाल्यानंतर ते अवशिष्ट राहिलं असल्यामुळे ते सामान्य अन्न असं म्हणता येत नाही. कोणताही अन्नपदार्थ जर घेतला, ज्यावर जीव जगतो ते त्याचं अन्न असतं. ज्ञानोबारांनी असं म्हटलं आहे, एके पवनेची पीती, एके तृणास्तव चिती, एके अन्नाधारे राहती, जळे एके. हे प्रत्येकाचं अन्न आहे. काही जीव मात्र वायू भक्षणच करतात, काही जलामध्ये संचार करतात, काही अन्नाच्या आधाराने राहतात आणि काही मात्र पवनेचे पिते तृणास्तव जे अन्नाधारे राहती, जळे एके. हे सगळे प्रकारच आहे त्यांचे. काही गवत खाऊन राहतात, ज्याचं त्याचं जगण्यासाठी जे साधन ते त्याचं अन्न आहे. या ओळीमध्ये एक शब्द आला बघा, जीवन हेतू. हेतू शब्दाचाही अर्थ होतो कारण, आणि पुन्हा आणखीन एक शब्द आला कारण. अर्थ कसा करायचा, एक थोडासा अल्पमतेप्रमाणे, जीवन जगण्यासाठी प्राण आवश्यक आहे. जीवन हेतू इथे प्राण अर्थ घ्या आणि प्राण जगण्यासाठी कारण कोण असेल तर अन्न घ्या. हे दोन्ही शब्दाचे अर्थ लागतात. मनुष्याचा जर प्राण विकळ झाला की त्याला काहीच करता येत नाही. उपनिषदामध्ये कथा आली आहे, म्हणतात एका गुरुकुलामध्ये एका विद्यार्थ्याने काही श्लोक कंठस्थ केले आणि मग गुरुजींना त्यांनी सांगायला प्रारंभ केला की मी तुम्हाला श्लोक म्हणून देतो. गुरुजींनी सांगितलं आज नाही, 1-2 दिवसांनी म्हणून दे. त्या 1-2 दिवसामध्ये उपवास आले आणि त्याने अन्न भक्षण केलंच नाही. ज्या दिवशी त्याला उपवास होता त्याच दिवशी गुरुजींनी त्याला विचारलं, आता कंठस्थ झालेले श्लोक म्हणून देण्याकरता काही हरकत नाही. तो म्हणण्याकरता प्रारंभ करतो आहे, पण त्याला ते श्लोक आठवत नाही. का? उपवासामुळे त्यांनी अन्नसेवन केलं नाही. अन्नसेवन न केल्यामुळे प्राण विकळ झाले आणि व्याकुळ झालेल्या प्राणाची शक्ती न राहिल्यामुळे बुद्धीमध्ये सामर्थ्य प्रकट झालं नाही. म्हणून मनुष्याने अन्न सेवन करावं किती, ते अंगाबळ यावे ना तरी क्षुधा जावे, का जिभेचे पुरावे मनोरथ यासाठी नाही. फक्त आसनाचेनी पावके किंवा अनशनाचेनी पावके, हारपता प्राण पोखे, इतुकियाची भाग मोटके अशन करे. जर आपण आसनामध्ये बसलो तरी उष्णता वाढते, किंवा अजिबातच काही खाल्लं नाही तरी पण उष्णता वाढते. ज्ञानोबारांच्या त्या ओळीमध्ये 2 शब्द आहे, आसनाचेनी पावके किंवा अनशनाचेनी पावके. अजिबातच अशन म्हणजे काही सेवन केलंच नाही तरीसुद्धा पावके, अंगातली उष्णता वाढते, प्राण क्षुब्ध होतो. ती उष्णता वाढू नये, प्राण शांत व्हावा एवढं का होईना अन्न भक्षण केलं पाहिजे. म्हणजे अन्न हे प्राणाला बळ देणारं आहे आणि प्राण मनुष्याच्या जगण्यासाठी कारण आहे. जोपर्यंत प्राण तोपर्यंत जिवंत. प्राण नसेल मृत घोषित केला जातो. अन्न साधारण नाही. हे जीवन हेतू कारण विश्वायया. आता प्रजापतीच्या उपदेशाप्रमाणेच कर्म करावं एवढाच एक भाग आहे असं नाही, तर या संपूर्ण सृष्टीचक्राचा जर विचार केला तरी प्रत्येक मानव मात्राने आपलं कर्तव्य कर्म करावं आणि कर्तव्य कर्म करणं हाच त्याचा यज्ञ आहे. त्याही यज्ञाचं अनुष्ठान करावं किंवा अग्निमुखी हवन करावं. कारण आपण पंचमहायज्ञ पाहतो की नाही.
गृहस्थ पुरुषाने पंचमहायज्ञ करावे याचा अर्थ त्याचं कर्तव्य कर्म आहे. आणि त्या कर्तव्य कर्मामध्ये देवतांच्या नावाने अग्नीमध्ये हवन केलं की तो त्याचा झाला देवयज्ञ. त्या देवयज्ञाचा एक जर भाग घेतला तर त्याचंही चिंतन आपल्याला या 3 श्लोकामध्ये करता येतं. किंवा पंचमहायज्ञाचा जरी विचार केला तर पंचमहायज्ञातून सुद्धा कर्तव्य कर्माचं पालन करणं हा यज्ञच आहे. त्यामुळे सृष्टीचं चक्र अव्याहत प्रवाहित राहतं आणि यासाठी तो जीवात्मा कर्म करून हातभार लावू शकतो. म्हणून याही कारणाने म्हणजे सृष्टीच्या चक्रामध्ये खंड पडू नये यासाठी सुद्धा त्याने कर्तव्य कर्माचं विहित कर्माचं पालन करावंच असाही पुन्हा एक अर्थ या 3 श्लोकामध्ये सांगतात. 14, 15 आणि 16 या 3 श्लोकांचा एकत्र विचार आहे. हे 3 श्लोक एकत्र घेतले. आता आपण घेताना तसेच घेऊ म्हणजे अर्थाचं चिंतन करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण पडणार नाही. अगोदर सगळे श्लोक बघू आणि मग क्रमाक्रमाने सगळ्याच ओव्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवः. भगवान म्हणतात अर्जुना, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः यज्ञात भवति पर्जन्यः यज्ञकर्म समुद्भवः. हे अर्जुना, भूतानी सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र कोणापासून निर्माण होतात? पंचमी विभक्ती आहे. अन्नात भवन्ति, अन्नापासून सगळे प्राणी मात्र निर्माण होतात. कसे निर्माण होतात? आपण जे अन्न भक्षण करतो त्या अन्नाचं पुरुषाच्या ठिकाणी सप्तधातूमध्ये रूपांतर होतं आणि स्त्रीने अन्न सेवन केले की तिच्या ठिकाणी रज निर्माण होतात. ते शुक्र आणि रजाचा संयोग झाला की त्यापासून प्राणी मात्र निर्माण होतात. पण त्याला कारण कोण आहे? अन्न. अन्नापासूनच ते धातू तयार होतात, मूळ कारण. कारण अन्न भक्षण केलं की 5 दिवसांनी रस, रसापासून रक्त आणि असं होता होता त्या मूळ अन्नापासून सप्तधातूमध्ये रूपांतर झालं की मग जीवाची उत्पत्ती. त्याला कारण मूळ प्रारंभ अन्नाचा आहे. अन्नात भवन्ति भूतानि. मग आता ते अन्न तरी कुठून निर्माण होतं? अन्न कुठून निर्माण होणार आहे? पर्जन्यात अन्नसंभवः. पावसापासूनच वृष्टी झाली की अन्नाचा संभव होतो. पाऊसच नाही पडला तर मग दुष्काळ आहे आणि जास्तच पडला तर मग ओला दुष्काळ म्हणतात की नाही असं. म्हणून त्या पावसापासून म्हणून आपण कधी कधी म्हणतो मनुष्याकरता पाऊस नाही पडला तरी चालेल. खरंच आहे ते, पण पशुपक्ष्यांकरता अवश्य पडला पाहिजे. मनुष्याला तसं काही आयात करू शकतो, निर्यातही करू शकतो. पण पशुपक्ष्याने खायचं काय? म्हणून पशुपक्ष्यांसाठी तर बहुतेक पाऊस त्यांच्याकरताच पडतो आहे. कारण मानवाचं तर कर्म असं काही एवढं चांगलं नाही सध्याला की त्याच्यासाठी इंद्राने प्रसन्न होऊन पाऊस पाडावा. 84 लाख असणाऱ्या संपूर्ण या देहांचा विचार केला तर 83,99,999 यांच्याकरताच तो पाऊस आहे असं म्हणावं लागेल. मनुष्याने आपले कर्म सोडून दिले, स्वैर आचरण करतो आहे. पण तरी ईश्वराची कृपा आहे की पर्जन्यात पावसापासून अन्न निर्मिती होते. आता पाऊस तरी कुठं निर्माण होतो? यज्ञात भवति पर्जन्यः. यज्ञामध्ये आपण जे हवन करतो की नाही, कर्म नावाचा यज्ञ करा तरी पण तो इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र प्रसन्न झाला की पाऊस पाठवून देतो. हा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ मनुस्मृतीमध्ये असा आला आहे, अग्नौ प्रास्ताहुती सम्यक आदित्यम उपतिष्ठते आदित्या जायते वृष्टीर अन्न तत प्रजाः. असा एक श्लोक आलेला आहे. तिथं आपण जर अग्नीमध्ये हवन केलं की ते हवनातली असणारी सामुग्री सूक्ष्म संस्कार सूर्यापर्यंत जातात आणि त्या आदित्यापासून मग पाऊस तयार होतो. पावसापासून मग अन्न तयार होतं आणि अन्नापासून सगळी प्रजा निर्माण होते. असंही स्मृतीमध्ये एक प्रमाण आलं आहे. यज्ञामध्ये हवन करा तर त्या यज्ञातली असणारी सामुग्री किंवा यज्ञ समिधा त्या धुरापासून संपूर्ण प्रकारचा पाऊस तयार होतो. आणि मग यज्ञ तरी कुठून निर्माण झाला? यज्ञ कर्म समुद्भवः. त्या व्यक्तीने आपल्या जीवनातलं कर्म चांगलं प्रामाणिकपणाने पाळलं की त्या कर्मापासूनच यज्ञाची निर्मिती होते. आता श्लोकाचा आपण असा अर्थ पाहिला सरळ. आता उलट क्रमाने पाहायचं. कर्मापासून यज्ञ, यज्ञापासून पाऊस, पावसापासून अन्न
आणि अन्नापासून प्राणी मात्र, असा एक क्रम घ्यायचा. तो समजायला सोपा आहे. दोन क्रम आहे ना. सृष्टीच्या उत्पत्तीचा एक क्रम आपण सांगतो. एकट्या असणाऱ्या परब्रह्माला माया नावाची उपाधी लागली आणि मग त्याला संकल्प झाला एकोहम बहुश्याम, तो ईश्वर आहे. मग तस्माद वा एतस्माद आत्मनः आकाश संभूतः, पहिल्यांदा आकाश निर्माण झालं, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, हे झाला उत्पत्तीचा क्रम. लयाचा क्रम कसा आहे? संपूर्ण ब्रह्मांडाचा लय पृथ्वीमध्ये, पृथ्वीचा जलात, जलासहित असणारी पृथ्वी तेजामध्ये, या सगळ्या पृथ्वी जल तेजासहित वायूमध्ये लय करायचा. चारही महाभूतांचा आकाशामध्ये लय, हा जसा एक उलट क्रम आहे तसा या श्लोकामध्ये क्रम लावता येतो. सुरुवातीचा एक क्रम आहे, शेवटून एक क्रम आहे. आता हे यज्ञ निर्माण झाला, कर्मसमुद्भव, हा कर्मापासून यज्ञ निर्माण झाला. मग कर्माला कारण कोण आहे? तर पुढच्या श्लोकात सांगतात, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्म अक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. आता ज्या कर्मापासून यज्ञ निर्माण झाला त्या कर्माला कारण कोण आहे? ब्रह्म. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, कर्म हे ब्रह्मापासून निर्माण झालं असं जाणावं. आता ब्रह्म शब्दाचे 2-3 अर्थ आहे. ब्रह्म शब्दाचा एक अर्थ होतो जे सर्वांचं प्रकाशन करतं, ज्याला कोणता रंग नाही, आकार नाही, रूप नाही, जे संपूर्ण सृष्टीचं कारण आहे, अशा तत्वाला, सच्चिदानंद स्वरूपाला ब्रह्म असं म्हणतात. ते झाला एक ब्रह्म शब्दाचा अर्थ. दुसरा ब्रह्म शब्दाचा अर्थ होतो ब्राह्मण. तिसरा ब्रह्म शब्दाचा अर्थ होतो ब्रह्मवेत्ता महात्मा. आणि चौथा ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे वेद. कारण वेदानेच आपल्याला अमुक कर्म करावं असं सांगितलं. म्हणजे कर्माचा निर्देश करणारा, प्रेरणा देणारा कोण आहे? वेद. म्हणून इथे ब्रह्म शब्दाचा अर्थ करत असताना वेद असा अर्थ करायचा. कर्म हे वेदापासून निर्माण झालं आहे असं जाणावं. म्हणे मग आता तो वेद तरी कुठापासून निर्माण झाला? ब्रह्म म्हणजे वेद, अक्षर समुद्भवम, अक्षर म्हणजे अविनाशी असणारं परमात्म तत्व, यस्य निश्वसितम वेदाः, त्या परमात्म्याच्या निश्वासातून. बघा बरं, अक्षर शब्दाचा होतो परब्रह्म, आणि परब्रह्मापासून निर्माण काय झालं? ब्रह्म. ब्रह्म म्हणजे वेद. आणि ते परब्रह्म आणि ब्रह्म, परब्रह्माचा अर्थ होतो अविनाशी तत्व, आणि ब्रह्म शब्दाचा प्रस्तुत प्रकरणामध्ये अर्थ आहे वेद. म्हणजे एका अविनाशी तत्वापासून वेद निर्माण झाले, वेदापासून कर्म, कर्मापासून यज्ञ, यज्ञापासून पाऊस, पावसापासून अन्न, अन्नापासून सगळे प्राणी मात्र. या प्राणी मात्राला जर आपण प्रारंभ केला तर यांच्या उत्पत्तीला मूळ कारण कोण आहे? मूळ कारण आहे परब्रह्म तत्व. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ते विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. त्या संपूर्ण असणाऱ्या श्रुतीचं याही श्लोकातून आपल्याला स्पष्टीकरण करता येतं. तस्मात असं आहे म्हणून अर्जुना, सर्वगतम ब्रह्म, देश काल वस्तूचा परिच्छेद न लागणारं, सर्व ठिकाणी सामान्य रूपाने असणारं ब्रह्म. आता इथे ब्रह्म शब्दाचा परब्रह्म असा अर्थ होतो, किंवा ब्रह्म शब्दाचा वेद असा अर्थ घेतला तर सर्व जगाचं प्रकाशन करणारं, म्हणून सर्वगतम ब्रह्म. ते सर्वगत जरी असेल तरी पण नित्यम, कायमचं, यज्ञे प्रतिष्ठितम, यज्ञामध्ये ते प्रतिष्ठित आहे किंवा स्थिर रूपाने विद्यमान आहे. यावर एक शंका निर्माण होती की जर ब्रह्म सर्वगत असेल, म्हणजे सर्व ठिकाणी जर उपलब्ध असेल, तर तुम्ही सांगत असताना काय म्हणतात? फक्त यज्ञामध्ये ते प्रतिष्ठित आहे किंवा स्थिर आहे किंवा यज्ञामध्ये त्याची उपलब्धी होती असं का सांगतात? मग त्याचं त्यांनी उत्तर असं दिलं आहे, पृथ्वीमध्ये पाणी सगळीकडे आहे की नाही? आता पावसाचं पाणी पडलं की पृथ्वीवर जिरून जातं, म्हणजे सगळीकडे जरी पाणी असेल तरी पण ते पाणी विहिरीतूनच मिळतं. तसं ब्रह्म सर्वगत जरी असेल तरी ते यज्ञामध्ये मात्र विशेष रूपाने नित्य प्रतिष्ठित आहे. किंवा सर्वगत असणारा वेद कायम आपल्या प्राणीमात्रांना कर्माचं, विहित कर्माची प्रेरणा करतो आहे. म्हणून तो विहित कर्माची प्रकाशन करण्याच्या पद्धतीनं
त्या यज्ञामध्ये प्रतिष्ठित आहे. या 2 श्लोकाचं युग्म झाल्यानंतर पुढच्या श्लोकाचा संबंध लागतो एवम. एवम म्हणजे अशा प्रकाराने. कसा प्रकार? अविनाशी परब्रह्मापासून वेद, वेदापासून कर्म, कर्मापासून यज्ञ, यज्ञापासून पाऊस, पावसापासून अन्न, अन्नापासून सगळे प्राणी मात्र एवं प्रवर्तितम चक्रम. अशा प्रकारे प्रवाहित असलेलं किंवा प्रवृत्त झालेले हे सृष्टीचक्र आहे. आणि या सृष्टीचक्रामध्ये जीवाने काय करावं? आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं. कारण प्राणी मात्राने निर्माण झाल्याबरोबर जर कर्म केलं की त्याच्या कर्मापासून यज्ञ तयार होतो, यज्ञापासून पाऊस तयार होतो, पावसापासून अन्न, अन्नापासून प्राणीमात्र, पुन्हा त्या प्राणीमात्राने कर्म केलं की पुन्हा हे सृष्टीचक्र अशाच प्रकारचं अखंड प्रवाहित राहतं. आणि एक जर मनुष्य बाजूला झाला यातून, एक जर म्हणजे एखाद्याने आपलं कर्म केलंच नाही तर काय होईल? कर्म न केल्यामुळे यज्ञ होणार नाही, यज्ञ न केल्यामुळे पाऊस पडणार नाही, पाऊस न पडला तर अन्न उगवणार नाही, आणि अन्नच निर्माण नाही झालं तर प्राणी मात्र जगणार कसे? याच्याकरता आपलं कर्म आवश्यक आहे. हे व्यवहारामध्ये असं उदाहरण घडते बा, एवं प्रवर्तितम चक्रम. हे संपूर्ण सृष्टीचक्र आणि यातला प्रत्येक व्यक्ती कर्माकरता अत्यंत महत्त्वाचा आहे. पण नानुवर्तयती हयः, न अनुवर्तयती इह यः. जो कोणी या सृष्टीचक्राचं अनुवर्तन करत नाही म्हणजे कर्माचं आचरण करत नाही, भगवान म्हणतात तो कसा आहे? अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ सजीवती. अघायू, अघ म्हणजे पाप, पापमय आयुष्य जीवन जगणारा तो व्यक्ती आहे. इंद्रिया रामः, इंद्रियांच्या विषयामध्ये रममान होणार आहे. आणि जगतो कसा? सजीवती, तो जगतो आहे पण त्या जगण्याला काही अर्थ नाही. मोघम जीवती, व्यर्थ अशा प्रकारचा तो जगतो आहे बरं, काही त्याच्या जीवनामध्ये फळं नाही. हा मोघम शब्द संस्कृतमध्ये आहे, पण कधी कधी खेड्यागावातही वापरला जातो. मोघम बोलतो हा, असं म्हणतात की नाही, म्हणजे काही ताळमेळ नाही बोलायला, असं त्याचा अर्थ. आपल्या मराठी भाषेत लय रान पांगलेलं आहे असं त्याचा अर्थ आहे. मोघम पार्थ सजीवती, तो कसा जगतो आहे? व्यर्थ जगतो. सृष्टीचक्रामध्ये मनुष्याच्या वाट्याला आलेलं कर्म नितांत आवश्यक आहे. एका व्यक्तीने जर आपलं कर्म केलं नाही हे सृष्टीचक्र प्रवाहित होतं. आपल्याला उदाहरण देतो, हा आपल्याला कायमचा अनुभव येतो बघा. सप्ताहामध्ये कीर्तन 97 वाजतं आणि एखाद्या व्यक्तीला म्हणलं का हो 7चं कीर्तन आहे, 7:30 का वाजले? कारण बघा बरं चक्रम कसं प्रवाहित होतं. तो अहो 7:30लाच कीर्तन सुरू करायचं होतं, वाजवणारे आले नाही. वाजवणाऱ्याला विचारलं का आले नाही? आमचाही भक्त आहे, त्याने आम्हाला नाश्त्याला नेलं. बरं, त्यामुळं उशीर झाला. आल्यानंतर गट्टा सापडत नाही. आणखीन का उशीर झाला? म्हणजे सिस्टीमवालाच आला नाही. सिस्टीमवाल्याला विचारलं तू का आला नाही? तो तर मी चारा टाकायला गेलो. म्हणजे त्या वेळेमध्ये ते कर्म न केल्यामुळे जसं हे चक्र प्रवाहित होतं किंवा प्रभावित होतं. किंवा दुसरं उदाहरण, समजा आता मुंबईमध्ये सगळ्या गाड्या ज्या आहे ना लोकल वेळेवर चालतात, अगदी घड्याळाच्या काट्यावर. आणि एखाद्या व्यक्तीने जर एखादी लोकल उशिरा सोडली तर, किंवा पावसामुळे ते प्रभावित होतं बघा, लगेच बातमी, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, बातमी येते की नाही अशी. म्हणजे एका व्यक्तीच्या फक्त एका कर्मामुळे एवढा जर प्रभाव व्यावहारिक जीवनामध्ये होत असेल तर हे तर सृष्टीचं अनादि चक्र आहे. आणि यामध्ये एकाही व्यक्तीने जर आपलं कर्म नाही केलं तरी सृष्टीचक्र अशा प्रकारचं प्रभावित होतं. म्हणून भगवान म्हणतात जो कर्माचं आचरण करत नसेल, इंद्रियांच्या विषयामध्ये रममान होत असेल, तो पापी आहे, व्यर्थ जगणारा आहे. त्याच्या जगण्याला, मनुष्य देहामध्ये आला तर त्याच्या जगण्याला काही किंमत नाही, असा भगवंताने इथपर्यंत विचार सांगितला. त्यावर आता ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. तो विचार पुढे, अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्या यज्ञ जन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्माशे आदि ब्रह्मवेद रूप मग वेदाते परात्पर प्रसवतसे अक्षर मनोनी हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची मूर्ती यज्ञ अधिवास श्रुती ऐके सुभद्रापती अखंडका ऐसी हे आदि परंपरा
संक्षेपे तुझा धनुर्धरा सांगितली अध्वरा लागोनिया मनोनी समूळ हा उचितो. इथपर्यंत हा सगळा संबंध आहे. बरं, आता या श्लोकाचं जे चिंतन आपण केलं त्याचा ज्ञानोबाने अनुवाद करतात. अन्न अस्तव भूते प्ररोह पावती समजते. समजते भूते सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र. आता पृथ्वीमध्ये आपण एखाद्या धान्याची पेरणी केली तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाचं अन्न ठरलेलं आहे. समजा ज्वारीची आपण पेरणी केली तर ज्वारीच्या भागाचे ते ताट असतं त्याचे 3 भाग करायचे. वर असणारा कणसाचा भाग मानवासाठी आहे, मध्यंतरी असणारा भाग जनावरांसाठी आहे, तो आपण खाऊ नये, आणि सरते शेवटी असणारा धसकटाचा जो भाग आहे त्याचं खत होतं ते पृथ्वीसाठी अन्न आहे. म्हणजे संपूर्ण अन्नाचा विचार केला तर सगळ्यांच्यासाठी ठरलेला आहे. अन्नास्तव भूते समजते भूते सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र त्या अन्नापासूनच प्ररोह पावती म्हणजे काय होतात, वृद्धीला प्राप्त होतात. शास्त्रामध्ये असा एक विधी आलेला आहे, आपल्या पात्रामध्ये उष्ट टाकू नये हा नियम आहे, टाकूच नाही. पण दुसरा एक नियम असा आला आहे की थोडंसं का होईना उष्ट ताटामध्ये ठेवलं पाहिजे. फक्त ते उष्ट गटारात टाकायचं नाही, ते आपण जमिनीवर टाकायचं. का? कारण त्याच्यामध्ये सृष्टीमध्ये असणारे काही कीटक, चिमण्या, कावळे, काही पशुपक्षी जगले पाहिजे. म्हणून आपल्याकडे आपण काल परवाही सांगितलेलं आहे की आपल्या त्या टोपलीमध्ये असणारी पहिली आणि शेवटची भाकर आपल्यासाठी नसते, ती पशुपक्षी जे आपल्यावर उपकार करतात ना त्यांच्यासाठी ते असते. फक्त एवढं आहे की त्याला प्रमाण आहे. उष्ट किती टाकावं यालाही प्रमाणच आहे की नाही. लग्न कार्यालयामध्ये गेलं तर ते घेतात भरपूर लोक, खातात कमी. सर्वात जास्त नासाडी वेगळी आहे आणि आपल्या ताटातलं उष्ट फक्त प्राणी मात्राला अर्पण करावा हा भाग वेगळा आहे. तुळशीदास महाराजांच्या चरित्रामध्ये एक कथा आलेली आहे, भक्तविजयामध्ये कथा आली आहे, तुम्ही अवश्य पाहू शकता. तुळशीदास महाराजांचं चरित्र सांगितलं आहे. तर हे प्रातर्विधीला गेल्यानंतर हे जे बाकीच्या देहामध्ये प्राप्त झालेले असतात ना भूत प्रेत पिशाच, यांना शुद्ध पदार्थ खाण्याचा अधिकार नाही. यांना अशुद्ध म्हणजे उष्टे पदार्थ, अशुद्ध जल हे प्राशन करण्याचा त्यांना अधिकार आहे. कारण त्यांची पापच तेवढे असतात, त्यांना शुद्ध काही खाता येत नाही. म्हणून प्रातर्विधीला गेल्यानंतर ते काही अशुद्ध जल असेल ना त्या भांड्यातलं ते एका काटेरी वृक्षावर टाकायचे. असे बरेच दिवस त्यांचा नियम राहिला. त्यांना ते ध्यानीमनीसुद्धा नाही. आणि त्याच्यातून काही वर्षांनी एक भूत प्रगट झाला अचानक, आणि त्यांनी सांगितलं, महाराज हे अशुद्ध पाणी या काटेरी वृक्षावर टाकल्यामुळे मी इथं राहत होतो आणि दररोज मला ते पाणी प्राशन करायला मिळालं, मी तृप्त झालो, मागा काही इच्छा आहे तुमची. भूतच प्रसन्न झालं. तुळशीदास महाराजांनी साधना खूप केली, त्यांनी अवघड झालं. मी प्रभू रामचंद्र प्रसन्न करण्यासाठी आराधना केली तर मला भूत प्रसन्न झालं. म्हणजे लावले आंब्याचे झाडं आणि आल्या बावळीच्या शेंगा, असा झाला हा प्रकार. पण ते भूत म्हणलं, महाराज तुम्ही मला तृप्त केलं, मी तुम्हाला वरदान देणार, मला विस्तार नाही करायचा त्याचा. पण तुळशीदास महाराजांनी विचारलं, तू प्रसन्न तरी का झाला? त्याने सांगितलं, आम्ही पापी आहोत, आम्हाला शुद्ध जलही प्राशन करता येत नाही आणि शुद्ध पदार्थही खाता येत नाही. अशुद्ध जलावर आणि उष्ट्या अन्नावर आमचा अधिकार आहे. म्हणून जेवता जेवता जर लाईट गेली, अंधार झाला तर गायत्री मंत्राचा उच्चार, रामकृष्ण हरिमंत्राचा उच्चार करायचा, दिवा लागत नाही तोपर्यंत. नाहीतर म्हणे नाही आम्ही भरल्या ताटावरून उठून गेलो फोन आल्यामुळे, मग तुम्ही नाही जेवत. आता ते अन्न भूताच्या मालकीचं आहे आणि एवढं ऐकूनही तुम्ही जेवलेत तर मग एकमेका देवमुखी, असाच प्रकार आहे, दुसरा काही नाही. पण ते अशुद्ध जलावर आणि अशुद्ध अन्नावर त्यांचा अधिकार आहे. तुळशीदास महाराजांनी सांगितलं, मला प्रभूचं दर्शन करावं. ते म्हणे तेवढी माझी योग्यता नाही, पण प्रभूचं दर्शन करून देऊ शकेल असा पत्ता तुम्हाला सांगतो मी. तुम्ही जिथं रामकथा करता सुरुवातीला जो सर्वात अगोदर व्यक्ती येतो आणि कथा झाल्यानंतर जो सर्वात शेवटी जातो आहे ते हनुमंतराय आहेत. अहो ते तर म्हणते ब्राह्मण आहे, थकलेले वृद्ध आहे, ते ब्राह्मणाच्या वेशात येतात, मळके कपडे आहे, चेहरा धुलीने असा धुसर झालेला आहे, तेच हनुमंतराय आहेत आणि ते तुम्हाला दर्शन करून देतील.
मला सांगायचा भाग काय यातला की अशुद्ध पदार्थावर त्यांचा अधिकार आहे, म्हणून उष्ट त्यांच्या रूपाने अर्पण केलं की त्यांनाही ते पोचतं. भाव असा, सगळे प्राणी मात्र अन्नावर पुष्ट होतात. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते. मग पर्जन्य म्हणजे पाऊस या अन्नाते सर्वत्र प्रसवे. पावसामुळे सगळीकडे अन्नवृद्धी होते. पाऊस पडला तर गायींसाठी गवत वाढतं, शेतकऱ्यांनी पेरणी केली तर मग धान्य वाढतं. सगळ्याला पुष्ट करणारा कोण आहे? पाऊस. वनामध्ये जर पडला तर झाडांना फळं लागतात. फळं लागण्यासाठी सुद्धा कारण कोण आहे? पाऊसच आहे. तुम्ही एरवी कितीही पाणी द्या, झाडांना टवटवीतपणा प्राप्त होत नाही. आणि एक पाऊस पडू द्या, सगळे झाडं जणू काही मालिश करून आले की काय इतके प्रसन्न होतात. त्याचं कारण ते अमृतवृष्टी आहे. तया पर्जन्या यज्ञ जन्म, त्या पावसाचा जन्म यज्ञातून होतो. म्हणून दशरथ राजाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. मग कोणता यज्ञ केला? ते कारिरी नावाचा यज्ञ करावा लागतो की नाही, पाऊस पडण्यासाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ, त्याला पर्जन्यष्टी किंवा कारिरी नावाचा याग म्हणतात. यज्ञ केला की पाऊस पडतोच. सगळ्यात मोठा आहे नाम जप यज्ञ, तो परम, हाही यज्ञच आहे. मला वाटतं अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये एक कथा आलेली आहे. मी ती खूप दिवसापूर्वी वाचली होती, शाळेत असताना, बहुतेक लहानपणी, मला पण ते आठवले आज आत्ता. त्याच्यामध्ये दुष्काळ पडला. भगवान शंकराच्या मंदिरात गेले आणि भगवान शंकराला म्हणे, का हो शंकरजी, तुम्हाला या प्राणी मात्रांचं दुःख भोगवलं जात नाही, तुम्हाला यांच्याकडून काही पाहिजे का? जवळचे हरभरे घेतले फुटाने, ते फुटाने अर्पण केल्याबरोबर लगेच पाऊस पडला. हा त्यांचा संकल्प आहे. तया पर्जन्या यज्ञ जन्म, पावसाचा जन्म यज्ञातून होतो. मग आता यज्ञाला प्रगट करणारा कोण आहे? कसा यज्ञ करावा किंवा यज्ञ म्हणजे स्वकर्म, ते विहित कर्म कसं करावं याचं प्रकाशन करणारा कोण आहे? वेद. तस्माशास्त्रम प्रमाणन्ते, कार्याकार्य व्यवस्थितो. त्या यज्ञाला प्रगट करणारा आपलं कर्म आहे आणि कर्माचंही प्रगटीकरण करणारं वेदरूप असणारं ब्रह्म आहे. तया पर्जन्या यज्ञ जन्म, यज्ञा ते प्रगटीकर्म, यज्ञाला प्रगट करणारं आपलं कर्म आहे. आपण कर्म केलं की आपोआप त्यातून यज्ञ होतो. पण तो यज्ञ कसा करावा? कर्म नावाचा यज्ञ, तर त्याचंही प्रकाशन करणारा वेदरूप असणारं ब्रह्म आहे. कर्माशी शब्द कसा वापरला बरं? कर्माशी वेदरूप ब्रह्म प्रगटी, वेद स्वरूप असणारं आदी ब्रह्म शब्द घेतलं आहे. आदी काय म्हटलं आहे? कारण या प्रवाह रूपाने असणाऱ्या सृष्टीमध्ये यस्य निश्वसितम वेदाः, या वेदाचा उद्भव अगोदर झाला. प्राणी मात्रांना वर्तन कसं करावं, शासन कसं करावं, म्हणजे वागावं कसं, याचं प्रकाशन केलं आहे त्या वेदाने. म्हणून त्याला पहिला स्थान आहे. किंवा प्रमाणाच्या बाबतीमध्ये वेद सगळ्यात प्रबल प्रमाण आहे. कर्माशी आदी ब्रह्म असणारं वेदरूप. बरं, ज्ञानोबाने शब्द मुद्दाम वापरला तिथं, वेदरूप आदी ब्रह्म कर्माशी प्रगटी, ते कर्माचं प्रकाशन करतं. किंवा ब्रह्म तर सर्वांचंच प्रकाशन करणार आहे. इथे वेदामध्ये सुद्धा ते सामर्थ्य आहे. वेदाला आपण जवळजवळ सर्वज्ञ कल्प म्हणतो, म्हणून ते प्रगट करतं. मग वेदा ते परात्पर प्रसवतसे अक्षर, मनवुनी हे चराचर ब्रह्मबद्ध. मग वेदाते, या सगळ्या वेदाला परात्पर, पर शब्द घ्या मायेचा, आणि त्या परापेक्षाही पर असणारं परब्रह्म, म्हणजे सर्वांचं प्रकाशन करणारं, पण ज्याच्या प्रकाशनासाठी अन्य कोणाची आवश्यकता नाही, असं स्वयंप्रकाश तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्याच्या प्रकाशाने सगळे प्रकाशित होतात. यदादित्यगतं तेजो जगद्भासयते खिलं, यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकं. असं परात्पर सर्वाश्रेष्ठ असणारं अक्षर म्हणजेच अविनाशी परब्रह्म वेदाते प्रसवत असे. भगवंताच्या निश्वासापासून वेदाची निर्मिती झाली की नाही? प्रसवत असे प्रगटीकरण झालाय. जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी. म्हणून या सगळ्या कारणामुळे संपूर्ण हे स्थावर जंगमात्मक असणारं जग ब्रह्मबद्ध, ब्रह्माधीन आहे. म्हणजे परब्रह्माच्या अधीन आहे.
किंवा संपूर्ण असणारं हे जग, कर्म करण्याचा ज्या मनुष्याला अधिकार आहे त्या कर्माधिकारी असणाऱ्या मानवाचं जग वेद नावाच्या ब्रह्माच्या अधीन आहे. कारण वेदत्रयीच्या पाना नै अन्यत्र लागोनी विधान. अर्जुना, जे मनुष्या वाचोनी विधान विषय नाही. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या 3 वेदामध्ये जेवढे काही विधान आले आहेत ते सगळे मानवासाठी आले आहे. आणि म्हणून ब्रह्म शब्दाने वेद घेतला तर त्या वेदाच्या अधीन सगळे प्राणी मात्र आहे. किंबहुना व्यापक अर्थ घेतला तर संपूर्ण स्थावर जंगम सगळं जग परब्रह्माने बांधलेलं आहे, ब्रह्मबद्ध आहे. म्हणजे ब्रह्मामध्ये गोवलेलं आहे किंवा सगळीकडे ब्रह्माची अनुस्थितता आहे. मग विशेष कुठं आहे? परिकर्माची मूर्ती यज्ञी. कर्माची मूर्ती यज्ञी सप्तमी विभक्ती आहे बरं ही सगळी. अधिवास श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा. सुभद्रापती म्हणजे भगवंताने आपला संबंध सांगितला बरं. माझ्या बहिणीचा पती तू आहे मेवना, हे सुभद्रापती. कर्माची मूर्ती यज्ञी, कर्माचं मूर्तिमंत स्वरूप असणारा यज्ञ. त्या यज्ञाच्या मध्ये श्रुती अधिवास. श्रुतीचं म्हणजे वेदाचं ज्ञान राहणं, अधिवास राहणं आहे. कारण विहित कर्माचं वेद प्रकाशन करतो आणि त्या विहित कर्माचं प्रकाशन झालं की यज्ञ घडतो. याचा अर्थ विहित कर्माचं प्रकाशन करण्याच्या निमित्ताने तिथं कोणाचं राहणं आहे? वेदाचं राहणं आहे. म्हणून कर्माची मूर्ती यज्ञी, कर्माचं मूर्तिमंत स्वरूप असणारा जो यज्ञ, त्या यज्ञाचं प्रकाशन करणारी श्रुती असल्यामुळे श्रुतीचं प्रकाशन करणं या रूपाने त्या ठिकाणी अधिवास आहे. कधी कधी आहे का? अखंड आहे. अखंडगा हे सुभद्रापती ऐकेगा. आता या 34व्या ओळीपासून 37व्या ओळीपर्यंत जी काही परंपरा सांगितली ती परंपरा किंवा सृष्टीचक्र पुन्हा एकदा ऐकावं लागतं. कसं? अक्षर परब्रह्मापासून वेद, वेदापासून कर्म, कर्मापासून यज्ञ, यज्ञापासून पाऊस, पावसापासून अन्न आणि अन्नापासून सगळे प्राणी मात्र इथपर्यंत आलं बरं. हे एवम अशा प्रकारचं हे चक्र आहे, अशा प्रकारची ही मालिका, अशा प्रकारची ही परंपरा आहे. ऐसी हे आदी परंपरा. आदी म्हणजे प्राचीन, प्रारंभापासून आलेली परंपरा. भगवान म्हणतात अर्जुना तुला फारच संक्षेपानं सांगितली, म्हणजे आपल्याला लागला उशीर सांगायला. देवाने 2 श्लोकामध्ये सांगितली संक्षेपे तुझं धनुर्धारा. आता तुम्ही असं म्हणाल भक्तराज अर्जुनाला संक्षेपात का सांगितले? अधिकार आहे. आणि आपल्याला विस्ताराने का? आपलाही अधिकार आहे असा त्याचा अर्थ, पण वेगळा प्रकार आहे. संक्षेपे तुझं धनुर्धारा सांगितली, तुला आम्ही संक्षेपता सांगितली. सांगण्याच्या पद्धती 2 आहे. एक समास पद्धती आणि एक व्यास पद्धती. समास म्हणजे संक्षेपता सांगणं आणि व्यास म्हणजे विस्ताराने सांगणं. तुला संक्षेपता सांगितली, पण कशासाठी? भगवान म्हणतात आमचा हेतू आहे या अध्वरा लागून या सांगितली. अध्वर शब्दाचा अर्थ होतो यज्ञ. आणि या यज्ञाचं, विहित कर्माचं किंवा कर्तव्य कर्माचं पालन करणं हा जो यज्ञ आहे, या यज्ञाचं किती महत्त्व आहे हे सांगण्यासाठी अर्जुना आम्ही तुला ही परंपरा सांगितली. म्हणून समूळ हा उचितू. बघा पुन्हा शब्द कसा आला? स्वधर्म रूप क्रतू. क्रतू म्हणजे यज्ञ आणि ते यज्ञाचं काय स्वरूप आहे? स्वधर्माचं पालन करणं. हा स्वधर्मरूप यज्ञ आहे बरं. म्हणजे यज्ञाचा रूढ अर्थ कोणता आहे? जेव्हा आपण एखाद्या कुंडामध्ये अग्नी प्रज्वलित करून हवन करतो, हा यज्ञाचा रूढ अर्थ म्हणजे प्रसिद्ध अर्थ आहे. पण प्रस्तुत प्रकरणामध्ये स्वधर्माचा अनुष्ठान करणं हा तो यज्ञाचा अर्थ आहे. म्हणून या सगळ्या कारणामुळे समूळ, अगदी मुळासहित प्रारंभापासून किंवा अगदी मूळ कारणापासून विचार केला तर हा उचित म्हणजे योग्य आहे. स्वधर्म नावाचा क्रतू सृष्टीच्या परंपरेसाठी अत्यावश्यक आहे. परंतु जो व्यक्ती मत्त झाला आणि या स्वधर्माचं पालन न केल्यामुळे यज्ञच करत नाही, भगवान म्हणतात त्याचा काही उपयोग नाही. नानुष्ठी जो मत्तू लोकी ये. इयलोकी म्हणजे
या मनुष्य लोकामध्ये आल्यानंतर तो अनुष्ठान का करत नाही, न अनुष्ठी? याचं कारण एक आहे, मत्त. जो उन्मत्त झाला तो याचं अनुष्ठान नाही करत. आणि खरंच आहे, मत्त शब्दाने एक अर्थ आहे दर्प, दंभो दर्पो. जो आसुरी संपत्तीमध्ये दर्प आला की नाही, तो दर्प असणारा व्यक्ती धर्मम अतिक्रामती, तो धर्माचं अतिक्रमण करतो, उल्लंघन करतो. मत्त मनुष्य कुणाचं नाही ऐकत. तो धनाने मत्त होऊ द्या, नाहीतर एखाद्या पेयाने मत्त होऊ द्या, मत्त झालेला व्यक्ती ऐकत नसतो. तसं तो वेदाचं ऐकत नाही, शास्त्राचंही ऐकत नाही, महापुरुषांचंही ऐकत नाही. इंद्रियाने मत्त झाला आहे. आणि जो ऐकत नाही, भगवान म्हणतात त्याचा काही उपयोग नाही. मनुष्य देहात आला एवढाच त्याचा फक्त पुण्याचा भाग आहे, पण तो इथे आल्यानंतर काही मिळवत नाही, उन्मत्त आहे. बघा, नानुष्ठी जो मत्तू लोकी ये. आता पुढे संबंध लागतो त्याचा, तो पातकांची राशी. पाप हे अदृश्य आहे, ते दिसत नाही. पण जर असा एखादा उन्मत्त व्यक्ती दिसला तर समजून घ्यावं, त्याच्या रूपाने पाप अवताराला आलेला आहे. तो नुसता पाप नाही, पातकांची राशी. राशीमध्ये धान्य मोजता येत नाही, तसं त्याच्या ठिकाणचं पापही मोजता येत नाही. अशी ते पापाचे कीर्तिस्तंभ चालते जे. ज्ञानोबराय म्हणतात ते पापाचे कीर्तिस्तंभ म्हणजे जणू काही त्या स्तंभावर आपण केलेले पराक्रम लिहून काढावे, त्याला म्हणतात कीर्तिस्तंभ. आणि हा पुण्याचा कीर्तिस्तंभ नाही आहे, पापाचा चालता बोलता कीर्तिस्तंभ आहे तो. पातकांची राशी, सगळ्या प्रकारचे पाप त्याच्याकडे आहे. जो स्वधर्म नावाचा यज्ञ अनुष्ठानामध्ये आणत नाही. म्हणजे किती कर्माचं महत्त्व सांगितलं आहे. कोणत्याही व्यक्तीने आपल्या वाट्याला आलेलं कर्म चुकवू नये. बघा, सृष्टीचक्राकरता ते अत्यंत आवश्यक आहे. उदाहरण दिले, एखादं मोठं यंत्र असतं, आपण हे वाहन चालवित असताना ते लक्षात येतं. बघा, आपल्याला फार मोठं यंत्र असतं आणि एखाद्या प्रसंगाला रस्त्यामध्ये अचानक गाडी बंद पडते, ते आपल्याला नाही कळत. पण त्या गाडीमध्ये जो निष्णात व्यक्ती आहे, ज्याला ते माहीत, तो येतो आणि काही नाही. बघा, एखादाच नट असतो, तो तिथे नवीन टाकतो किंवा तो त्याला बळकावितो, गाडी चालू होते की नाही. जसं छोट्या छोट्या असणाऱ्या लहान वस्तूचं महत्त्व आहे, तसं प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचं महत्त्व आहे. म्हणून बघा तुम्ही, सगळी गाडी चांगली आणि जर चाकामध्ये हवा नसेल तर तरी उपयोग नाही. सगळं आहे, पेट्रोल नसेल तर उपयोगच नाही. मग सगळी गाडी चांगली पण लाईटच लागत नाही तरी उपयोग नाही. आणि स्टेअरिंग नसेल तर बस सगळी गाडी आणि चालवताच येत नाही तरी उपयोग नाही. सगळंही आवश्यक आहे, सगळ्यांची कर्म अत्यावश्यक आहे. तो पातकांची राशी जान भार भूमीशी. पृथ्वीला प्राणीमात्रांचं ओझं नाही होत, संख्येचं. पापी लोकांचं ओझं होतं. त्या पृथ्वीला जे ओझं होतं ना, भार पृथ्वीचा वाहिला सकळ, जड जड होती खळ दुष्ट लोक. तुकोबारांचं प्रमाण आहे, पृथ्वीने सगळ्याचा भार वाहिला आणि सगळ्याचा भार देवाने वाहिला. पण जे दुष्ट खळ लोक आहे त्यांचा मात्र भार होतो. त्यांचा भार नसाहे मी दिनी. पृथ्वीला त्यांचा ओझं होतं. जान भार भूमीशी. ते चालू लागले की पृथ्वी दडपते. बघा कसा आहे तो, कुकर्मेंद्रियांशी उपयोगा गेला. जो कुकर्माने वाईट कर्म करून परमार्थाच्या उपयोगी नाही पडला. सैनिक उपयोगी जातात देशासाठी, समाजाची सेवा करणारे व्यक्तिमत्व समाजाच्यासाठी उपयोगी पडतात. चंदन मंदिरासाठी घर्षित केलं जातं, देवाच्या कपाळावर जाऊन विराजमान होता, हा त्याचा उपयोग आहे. किंवा चारा गाईने भक्षण केला तर ते उपयोगी जातं, दूध प्राप्त होतं. पण हा कुणाच्या उपयोगाला गेला? हा स्वतःच्या परमार्थासाठी नाही, वाईट कर्म करून इंद्रियांशी उपयोगा गेला. तो इंद्रियांच्या उपयोगी पडला. म्हणजे कसा? इंद्रियांना आवडतात विषय, इंद्रिय जे जे म्हणती ते तेच पुरुष जे करती, किंवा या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, तो शास्त्राच्याही उपयोगी नाही, किंवा तो स्वधर्माचा अनुष्ठान करून देवाच्याही उपयोगी पडत नाही. फक्त इंद्रिय जे म्हणतात तसं वागतो, इंद्रियांना तो पुष्ट करतो आणि त्याचं सगळं जीवन इंद्रियांच्या उपयोगाला गेलं, इंद्रियांसाठी कामी आलं.
बाकी कशासाठी नाही. पाहे पा श्रीराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या इंद्रिय ग्रामीची राजविधी. अहम ममतेच्या जल्पवादी विकारांतराच्या मांदी, मिळवून या दुःख शोकांचे घाई, मारिल याची शेचना हे सांगावया कारण काही, जे ग्राशिले माया. शरीरामध्ये ज्या कार्यासाठी आले ना तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्तीनं धरावे, असा प्रकार आहे ना. या देहामध्ये आलं की भगवत प्राप्ती करता येते, जेणे तो जोडशी नारायण. पण ते सगळे विसरून गेले, इंद्रियांच्या गावामध्ये आले, रस्त्यावर गप्पा मारतात. इंद्रिय ग्रामीची राजविधी म्हणजे राजमार्ग. अहम ममतेच्या जल्पवादी अहंकार ममता याने बडबड करतात आणि विकार अंतराचे समूह मिळवून घेतात आणि असेच मरतात. किती वेळा जन्मतात, किती वेळा मरतात, काही त्याचा उपयोग नाही. का? ग्राशिले माया, तो पातकांची राशी. जान भार भूमीशी, जो कुकर्मे निषिद्ध कर्म करून इंद्रियांच्याच फक्त उपयोगी पडला किंवा उपयोगाला आला, परमार्थाच्या देवाच्या समाजाच्या सुद्धा कामी तो पडला नाही. हा म्हणे नरदेह किमर्थ निर्मेला, तो मे विशेष स्वार्थी लावेला थिता, परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा, ऐसा अनुताप नित्य वाहता. तो वैराग्य तयाच्या साधकाचं लक्षण आहे. साधकाला अनुताप व्हावा लागतो. तो विचार करतो साधक, अरे नरदेह भगवत प्राप्ती करता निर्माण झाला, पण मी मात्र विशेष स्वार्थी लाविला, त्याला पश्चाताप होतोय. याला नाही होत पश्चाताप. कुकर्मेंद्रियांशी उपयोगा गेला. कारण पश्चाताप झाला की वैराग्य मिळतं. अनुताप आहे, अनुतापातून वैराग्य आहे, याचा अनुताप नाही, उलट विषयासक्ती अधिक वाढत जाते. त्याचा जन्म व्यर्थ झाला. त्याचं कर्म कसं व्यर्थ आहे ते पुढे सांगतात. ते जन्म कर्म सकळ अर्जुना नुसतं निष्फळ नाही, अतिनिष्फळ. जैसे की आभ्रपटळा काळीचे, का गळास्तन अजेचे, तैसे ज्या आले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेच ना. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्म कवने न सांडावा, सर्व भावे भजावा, हाची एक. इथपर्यंत या ओव्या सगळ्या. ते जन्म, त्याचा मनुष्य देहामध्ये आलेला जन्म आणि त्याने आयुष्यभर केलेलं कर्म सर्वच्या सर्व निष्फळ आहे. त्या फळाचे काही प्रकार सांगतो ना आपण. सफल, ज्याला काहीतरी फळ आहे. एखाद्याला वाईट फळ त्याला दुष्फल म्हणतात. आणि अजिबातच फळ नाही, नुसते श्रम, त्याला म्हणतात निष्फळ. चिंचेच्या झाडाला पानं किती, मोजून काय फळ? निष्फळ. फक्त वेळ जाणार, काही नाही. बघा गुरुवारी मारुती भाव सांगत असतात, कावळ्याला दात किती, निष्फळ आहे हा सगळा विचार. पण या 6 महिने झाले आपल्या गल्लीतून एक म्हैस जाते, तिचे शिंग गोलाकार आहे, त्यात माझं मस्तक बसेल का न बसेल हा विचार कसा आहे? दुष्ट फळ देणार आहे, दुष्फल आहे. तो आपण विचार करतोय, विचार करता वाया जाया काळ. त्यापेक्षा आज आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ. आणि त्याने त्याच्यामध्ये मुंडकं घातलं, फसलं ना. ते फसल्याबरोबर म्हशीला काही दिसाना, ती लागली उधळली. आणि मग काय विचारता, या गल्लीतून त्या गल्लीत फरफटत गेला. बघा काही लोकांना दया आली, त्यांनी त्या म्हशीला अडवलं, कसं तरी करून याचं मस्तक सोडवलं. आणि त्याला सांगितलं, का रे तुझं तर ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ग्रॅज्युएट आहे तू, कमीत कमी एवढा तर विचार करायचा, अजिबात बोलू नका. 6 महिने विचार केला, हा दुष्फळ विचार आहे. आणि ज्या विचाराने फल प्राप्त होतो ते जीवन सफल आहे. बघा इथलं जन्म जे आहे हा मनुष्य देहात आला आणि अजिबात कर्म चांगलं करत नाही. याच्यापेक्षा पशुपक्षी बरे, कारण ते कमीत कमी त्या देहात गेल्यानंतर आपल्या जीवनातलं पाप भोगवून संपवतात. हा मात्र मनुष्य देहात जरी आला तर पाप संपवित नाही, पातकांची राशी असल्यामुळे वाढवीत जातो. याचं जीवन मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जन्मही निष्फळ आहे आणि त्याने केलेलं कर्मसुद्धा निष्फळच आहे. नुसतं निष्फळ नाही, अतिनिष्फळ. पशुपक्ष्यांपेक्षा सुद्धा अति याची काय आहे? अधोगती. अर्जुन अतिनिष्फळ. उदाहरण देतात, जैसे की अभ्रपटळ आकाळीचे, म्हणजे योग्य काल नसताना आकाशामध्ये मेघांचा समूह दाटून आला की तो ज्याप्रमाणे फक्त गर्जना करतो, वर्षाव करत नाही. आता वर्तमान काळामध्ये
मेघांची फळी दाटून येते, तर हा अकाळ नाही आहे, उलट हा वर्षाकाळ आहे. आणि वर्षाकाळीचे जैसे मेघवृंद आले की ते जलाचा वर्षाव करतात, आणि एरवी आलेले जैसे आकाळी आभाळ अळूमाळस पातळ विपाय आले केवळ वर्षे ना वर्षे, ते वर्षावही करत नाही, सावली देण्यासाठी थांबतही नाही. तसे याचा जन्म आहे. जैसे की आब्रपटळ अकाळीचे. दुसरं उदाहरण देता का गळास्तन अजेचे. अजा म्हणजे कोण? शेळी. आणि शेळीच्या गळ्याला लागलेले स्तन असतात बघा. काय उपयोग आहे त्याचा? काही नाही. ते दूधही देऊ शकत नाही, फक्त दिसण्यापुरते आहे, पण निष्फळ आहे. तैसे जे आले देखे तयाचे. अर्जुना, तसं ज्याचं जे आले म्हणजे जगणं आहे. कोणाचं? जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचे ना. ज्याच्या जीवनामध्ये स्वधर्माचं अनुष्ठान घडत नाही त्याचं जगणं अकाळी आलेल्या आभाळाप्रमाणे आहे, किंवा शेळीच्या गळ्यामध्ये लागलेल्या स्तनाप्रमाणे आहे, निष्फळ आहे. साबरी वाढीनल्या सरळा वरी फळा आतना पोकळा कस्तन झाले गळा शेळी आहे जैसे. अशी सोयी 9व्या अध्यायामध्ये व्यर्थ आहे. साबरी किती वाढल्या तर फळही नाही, वर फळ नाही आणि आतून पोकळ्या आहे. नाही म्हणे झोपडी बांधायची, वापरू की वापरता येणार नाही, निष्फळ आहे. जो कर्म करत नाही त्याचं जीवन निष्फळ आहे. जो ज्ञान संपादन करत नाही त्याचे जीवन निष्फळ आहे. आणि जो भक्ती करत नाही, सगळ्यांच्या ओय ज्ञानेश्वरीमध्ये जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचे ना, कर्म करत नाही म्हणून निष्फळ आहे. भगवान म्हणतात, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, जो माझी भक्ती करत नाही तैसे भक्तिहीनाचे जिने, जो स्वप्नही परिसुकृत नेणे, त्याचंही जगणं निष्फळ आहे. आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये ऐके जया प्राणी याच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जे आले म्हणू काही वरी मरण चांग. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर एक तर ज्ञान, भक्ती आणि निष्काम कर्म करत मरू नये. यापैकी कोणतं तरी साधन करावंच. जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचे ना, म्हणून एके पांडवा हा स्वधर्म कवने न सांडावा. हा स्वधर्म कोणीही टाकू नये बरं. उलट काया वाचा मनाने सर्व भावे भजावा. हाची एक आपल्या स्वधर्माचं एकमेव अनुष्ठान करावं. अरे अर्जुना, कसं आहे म्हणे, हा गा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले. आपलं शरीर हे कर्मापासून निर्माण झालं आहे, आणि या देहात आल्यानंतर ते कर्म केल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे कर्तव्य ओघानेच प्राप्त झालं आहे. मग असं जर असेल तर मग उचित का आपुले ओसंडावे. आपल्या वाट्याला आलेलं उचित कर्म का बरं टाकावं? ओसंडावे म्हणजे टाकावं. शरीराला कारण कोण आहे? कर्म. म्हणजे कर्मामुळे हे मिळालं. बरं, कर्म केल्यापासून राहू शकत नाही. कर्तव्य कर्म शास्त्रानुसार आले आहे. मग असं असताना उचित कर्माचा परित्याग का करावा? जर करत असेल तर तो आघायू आहे, मोघम जगणारा आहे. असं जगण्यापेक्षा उचित कर्म करून जगावं. परीस पा सव्यसाची. परीस म्हणजे श्रवण कर. सव्यसाची, जो दोन्ही हाताने तितक्याच ताकदीने सामर्थ्याने बाण चालवू शकतो त्याला सव्यसाची म्हणतात. भगवंताने हा शब्द 11व्या अध्यायामध्ये वापरला आहे. सव्यसाचीन शब्द वापरला. ज्ञानोबा इथे शब्द देतात, हे सव्यसाची म्हणजे तो निष्काम कर्म करून इह लोकातही चांगले संपादन कर आणि पारलौकिक तुझी गती चांगली व्हावी मोक्षापर्यंत. हे सव्यसाची. मूर्ती लाहोनी देहाची. मूर्ती म्हणजे आकार, देहाचा आकार प्राप्त करून घेऊन खंती करीती कर्माची. जे आपल्या वाट्याला आलेल्या कर्माची खंती म्हणजे खेद करतात, कर्मावर नाराज होतात, ते गावंढे का, ते सगळे गावंढळ आहे, अडाणी आहे. मनुष्य देहात आला कारण हे शरीर कर्मापासून निर्माण झालं, आणि इथे आल्यानंतर पुन्हा कर्मावरच जर उभगत असेल तर तो मनुष्य मूर्ख आहे, पातकांची राशी. आणि ज्ञानोबऱ्याचं मृदू अंतकरण असल्यामुळे त्याला जास्त फार असं कठोर लागेल असं नाही बोलत, गावंढळ आहे. ज्ञानोबाचा तुकोबारांकडे गेला असता हा तर मग त्याचा हजामत झाली असते. पण तुकोबारायचा शब्द स्वभाव उग्र आहे, आणि ज्ञानोबरायचा अंतकरण मृदू असल्यामुळे ते गावंढे का, ते गावंढळ आहे, अडाणी आहे असं ज्ञानोबा शब्द वापरतात. इथपर्यंत प्रजापतीच्या अनुसार कर्म आवश्यक, सृष्टीचक्रानुसार कर्म आवश्यक. जो करत नाही त्याला भगवंताने काय सांगितलं ते विचार. आता जो इंद्रियांच्या ताब्यात न जाता
कर्म अनुष्ठान करतो असं एका विशेष व्यक्तिमत्वाचं जीवन, महात्म्याचं जीवन सांगतात. त्याला कर्माची आवश्यकता नाही. त्याचं जीवन कसं आहे तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.